नमस्कार मंडळी. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. तर आज वातावरण थोडंसं आभाळ आलेलं आहे. कालपर्यंत ऊन पडत होतं आणि आताही थोडं थोडं पडत आहे. आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडत आहे, पण इथे अजून सुरुवात नाही झाली. मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. आता एकदम हलकं ऊन पडत आहे इथे, नाहीतर मगापासून आभाळच आलेलं होतं. तर आपली रोजची कामं बाकी आहेत. आता मुलांना सोडून आलेले आहे स्कूलमध्ये आणि आता कामाला सुरुवात करते. तर आता बेडरूम आवरायचं आहे, झाडू मारायचं आहे अजून, कारण सकाळ सकाळ सगळ्यांचे टिफिन गेलेले आहेत आणि आता मुलांच्या एक्झाम्स आहेत या आठवड्यापासून, म्हणजे जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये. त्यामुळे थोडीशी गडबड चालू आहे. तर चला मग कामाला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी कामाला सुरुवात करण्याआधी एक काम असतं, ते म्हणजे गाणी लावणे. ॲक्च्युली काय आहे, मी सकाळ उठल्या उठल्या आपले विठ्ठलाची अभंग लावते, नाहीतर कृष्णाची जे मधुर संगीत असतं ते लावते आणि त्याच्यानंतर मग मुलांना सोडून वगैरे आल्यानंतर जेव्हा कामाचा मूड असतो तेव्हा मग 90sची गाणी लावते. मूडनुसार गाणी लावते. जसं की आता पावसाचं वातावरण आहे तर पावसाची गाणी लावते आणि जेव्हा खूपच फ्रेश वाटत असतं, एनर्जेटिक वाटत असतं, तेव्हा गोविंदाची डान्सची गाणी लावते. म्हणजे भारी वाटतं. गाणी ऐकता ऐकता काम केलं ना की काम केलेल्याचा थकवा येत नाही आणि फ्रेश वाटतं. म्युझिक कानावर पडता पडता काम करणे हे सुद्धा मेडिटेशनसारखंच काम करतं माझ्यासाठी. घरात कोणी नसलं ना की फटाफट कामं आवरतात आणि मजाच येते कामं करण्यासाठी, सिरियसली. नाहीतर कोणी असलं ना की मग त्याच्या खाण्यापिण्याचं बघा, त्याच्या हातात द्या सगळं, मग परत त्याच्या मागे लागा, उठ रे जा रे आंघोळीला. त्यापेक्षा एकटं असलं ना की भारी वाटतं, फटाफट कामं होतात. इथे जी कामं चालू आहेत ती रोजची आहेत, कारण एक दिवस जरी चुकलं ना तरी इतकी धूळ साचते ना, कारण घराच्या बरोबर बाजूला रस्ताच आहे, त्यामुळे खूप धूळ येते. आणि त्यात काय आहे ना की या फ्लॅटमध्ये, म्हणजे आम्ही 4th फ्लोअरला आहोत आणि हवा खूप छान येते आणि आम्हाला आवडतं. सगळे दरवाजे खिडक्या खोलतो, म्हणजे फ्रेंच विंडो आहेत, तुम्ही बघितले असतील. त्यामुळे मग हवा पास होते ना, त्यामुळे धूळ पण जास्त येते. म्हणजे खूप सारी हवा पाहिजे असेल तर त्याच्यासोबत धूळ फ्री असते. तर हॉलमधला इथे झाडू मारून झालेला आहे. तर या जागेमध्ये बघा किती खेळणी आणून ठेवली आहेत. ही खेळणी रात्री 10 वाजता काढली तर त्यांनी खेळायला, आमच्या शर्विलने, म्हणजे छोट्या मुलाने माझ्या. आणि काहीच बोलू शकत नाही पण लहान मुलांना, कारण नंतर झोपणार असतात. आपल्याला भीती वाटते की आपण म्हणजे काहीतरी ओरडलो आणि मग ते रडत रडत झोपले तर मग रात्रभर मग ते घाबरणार, हे ते दचकत उठणार वगैरे, अशी भीती असते. त्यामुळे काहीच बोलू शकत नाही. हे बघा, मग अशी आभाळ आलं तर परत एकदा थोडंसं ऊन पडलं आहे. आणि ही बादली बघा, ही पेंटची बादली आहे. मी खास लादी पुसायसाठी वेगळी वापरते, कारण त्याच्यामध्ये आपण केमिकल टाकतो म्हणून. आंघोळीच्या बादलीत मी कधीच लादी पुसायला घेत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मशीन बघा, मी अशा प्रकारे रॅप करून ठेवली आहे, कारण पाऊस असो, कारण पावसाचा काही भरोसा नाही, तर कधी येतो कधी नाही. आणि मी ऑनलाईन कवर ऑर्डर केलं होतं, पण म्हटलं त्याला यायला पण वेळ लागत होता, त्यापेक्षा हे छान वाटलं मला, त्यामुळे मी तसंच रॅप करून ठेवते आता मशीन. इथे दरवाजा का लागत नाही हे बघायला गेल्यानंतर मला कळलं की टॉवेल आहे त्याच्या मागे आणि तो आहे माझ्या मुलीचा. ओके. तर आपण या मुलांना, म्हणजे आजकालच्या मुलांना जास्त ओरडूच शकत नाही. आपला काळच वेगळा होता. आपला काळ असा होता ना की कोणी एखादं जर कंप्लेंट घेऊन आपल्या आईवडिलांकडे आलं तर त्यांच्यासमोर गालात बसली जायची. जसं की तेव्हा आपल्याला काही इन्सल्टिंग फील व्हायचंच नाही. फील व्हायचं पण खूप कमी प्रमाणात. पण आजकालच्या मुलांचं तसं नाही. त्यांना अजिबात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसमोर ओरडलेलं आवडत नाही. आणि ते स्पष्टपणे सांगतातही की तुला सांगायचंच होतं तर तुम्हाला एकट्याच सांगायचं, तू त्याच्यासमोर कशाला बोललीस किंवा ह्यांच्यासमोर कशाला बोललीस. त्यामुळे मला असं वाटतं की आजकालचं पॅरेंटिंग खूप नाजूक आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे विचार करून बोललं पाहिजे, विचार करून त्यांना सांगितलं पाहिजे, गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. आपल्या वेळेसचं पॅरेंटिंग म्हणाल तर
मी अजूनसुद्धा माझ्या आईला घाबरते, कारण मला माहीत आहे की माझी आई ह्या वयातसुद्धा माझा इकडचा गाल तिकडं करू शकते. आणि मारायची गरजच नाही ॲक्च्युली, कारण आईने डोळे मोठे जरी केले तरी शांत बसायला होतंच ते, कारण मेंटली ती सवय झालेली असते. म्हणजे आईची ही एक बाजू वेगळी असते की माझी आई खूप हळवी आहे, कोणत्याही गोष्टी मनाला लावून घेते, कोणाचंही बोलणं मनावर घेते आणि उदास राहते वगैरे. पण ही एक बाजू आहे की ती तिच्या मुलांसाठी तेवढीच स्ट्रॉंग आहे, तेवढीच मजबूत आहे. म्हणजे बरोबरला बरोबर म्हणणे आहेत, कारण चूकलं चूक म्हणणे आहेत की तिच्यात हिंमत आहे. आणि या गोष्टीचं विशेष वाटतं मला की आपल्या आईवडिलांनी त्यावेळेसही चांगलं पॅरेंटिंग केलं आहे, जे की आज आपण एवढे सक्षम आहोत, जे की आपण कोणाला स्वतःहून त्रास देत नाही वगैरे. जे की आता आपल्याला ह्या गोष्टी सोशल मीडियामुळे कळतात की लहान मुलांशी कसं वागावं, वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागावं किंवा तरुण मुलांशी कसं वागावं. तर त्यावेळेस आपल्या आईवडिलांना असलं काहीही नॉलेज नसतानाही त्यांनी आपल्याला चांगल्या सवयी लावल्या, चांगले संस्कार दिले, त्यासाठी हॅट्स ऑफ आहे. तर इथे आपलं बेडरूमही आवरून झालेलं आहे, म्हणजे होत आहे. हे सगळं मी वरच ठेवते छोट्या छोट्या घड्या घालून एका साईडला. ही आयडिया पण मीच काढले. त्याचं कारण पण माझा छोटा मुलगा शर्विलच आहे, कारण खाली ठेवलं ना की तो इतक्या उड्या मारतो आणि त्याला खूप मज्जा येते सगळ्या गोष्टी विस्कटायला म्हणा, मस्ती करायला. याच कारणांमुळे मला असं वाटतं की एका मुलाच्या आईपेक्षा 2 मुलांची आई ही जास्त क्रिएटिव्ह असते, कारण तिची विचार करण्याची क्षमतासुद्धा खूप वाढलेली असते. मी खरंच सांगते, माझ्या लहान मुलाच्या जन्मानंतर मी इतकी ॲक्टिव्ह झाले ना, प्रत्येक गोष्टीचा मागचा पुढचा विचार करायला शिकले. प्लस प्लॅन ए सोबत प्लॅन बी सुद्धा रेडी असावा कोणत्याही गोष्टीत, हे सुद्धा मी शिकले. तर इथे मी दुसऱ्या बेडरूममध्ये आले आहे. स्टँडवरची सगळी कपडे सुकलेली आहेत, ते काढून आता दुसरी कपडे सुकत घालायचे आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता एक चेअर, सोप्याची एक चेअर आहे, ज्याच्यावर सगळं सामान असतं. म्हणजे टॉयज म्हणू नका, खेळणी म्हणू नका, कपडे म्हणू नका. चटई आहे त्याच्यावर, दिसत नाही त्या बाजूला आहे. आणि बॅगा ठेवल्या आहेत मुलांच्या स्कूलच्या, म्हणजे जुन्या स्कूलच्या. तर तुमच्या घरी पण अशी चेअर असते का? असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे बघा बॅगा काढतोय आपण, कारण आता बॅगा पण कशा झाल्या, तर डान्स क्लासची वेगळी बॅग असते, मुलांच्या जुन्या स्कूलच्या बॅगा आहेत, प्लस सुकलेली कपडे आहेत जी घडी घालायची आहेत. आज काहीही करून ही चेअर मला मोकळी करायची आहे, म्हणून मी ते साफसफाईला घेतलं आहे. पहिल्या बॅगा ठेवते साईडला. ही चेअर ॲक्च्युली ह्या बेडरूममध्ये यासाठी आहे की माझ्या मिस्टरांना या खिडकीतून हवा खूप येते, तिथे बसायला आवडतं. म्हणजे चेअर तिकडं तोंड करून ते मस्त छान हवेला 5-6 दरम्यान बसतात, मोबाईल वगैरे बघत किंवा कॉफी वगैरे तिथेच घेतात ते. तर इथे कपड्यांमध्ये मला पहिले सॉक्स दिसले मिस्टरांचे, तर ते सॉक्स बाहेर काढून घेतले आहेत. मी इथे सॉक्सची वेगळ्या पद्धतीने घडी घालून दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे रेग्युलर मी कशी घालते ते. आणि बघा अशा प्रकारचे पहिले आधी पेअर करून घेऊया, ज्या जोड्या आहेत त्या साईडला ठेवून घेऊया. हे बघा इथे एक सॉक्स घेतला आहे मी सरळ करून, त्याच्यावर हा दुसरा सॉक्स ठेवणार आहे अशा प्रकारे. आणि ह्याला हे असं घेऊन असं हे पॉकेट करून त्याला अडकवून टाकणार आहे. तर हे बघा हे पेअर असं छान राहतात वेगळे असे, म्हणजे सॉक्स एक इकडे एक तिकडे असंही होत नाही. आणि गडबडीतच हे सॉक्स हवे असतात, त्यामुळे ते एकत्र करून मी अशाच प्रकारे ठेवते. हे बघा इथे सगळ्या सॉक्सची अशा प्रकारची घडी घालून झालेली आहे. आणि ते मी वरती माझ्याकडे एक कापडी पिशवी होती, त्याच्यामध्ये मी ठेवते, म्हणजे ते हाताशी येतात. हे बघा इथे हँग केलेलं आहे आणि इथे अशा प्रकारे मी ठेवून देते. तर इथे सगळ्यात शेवटी मी आता किचन आवरायला घेत आहे, कारण मग टिफिन सगळ्यांचे झालेले आहेत, फक्त चपाती करायची आहे, ते गरम गरम मी नंतर करणार. मग त्याआधी सगळं किचन आवरून घेत आहे मी.
तर तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटही करा. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.